तर आणखी एक महत्त्वाची बातमी, अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आलेला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती कळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सध्या आपण बघतोय अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। घरामध्ये शिरलेल्या एका चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आणि सध्या लीलावती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलाय। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू झालेले आहेत। घरामध्ये शिरलेल्या एका चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आणि त्यानंतर तात्काळ लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे। अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। घरात शिरलेल्या एका चोरानं सैफ अली खानवरच चाकून हल्ला केला। त्यानंतर आता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। उपचार सुरू झालेले आहेत। माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, एक मोठी बातमी मुंबईतून समोर येते आहे। अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये रात्री चोर शिरलेला होता आणि मध्यरात्री हा चोर शिरल्यानंतर घरातले जे काही नोकर आहेत त्यांनी आरडाओरड केला। त्याचबरोबर सैफ अली खान याला जाग आली आणि त्यांच्यामध्ये चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाल्याचं कळतं आहे। मात्र चोराकडे असलेल्या चाकून त्यानं अभिनेता सैफ अली खानवरती काही वार केलेले आहेत। त्या वारांमुळे तो जखमी झालेला आहे। सध्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्याला ऍडमिट करण्यात आलेले आहे। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। मध्यरात्री जवळपास 2:30 ते 3 वाजण्याची ही घटना आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर झटापट झाल्यानंतर ज्यावेळेला चाकूने चोरानं वार सैफ अली खानवरती केले त्यावेळी त्याला घेऊन रुग्णालयामध्ये जाण्याची धडपड जी आहे त्याच्यासोबतच्या सगळ्या नोकरदार वर्ग त्याच्या घरातल्या लोकांनी केली आणि त्यामुळे या सगळ्या मधल्या काळामध्ये चोरानं पलायन केल्याचं कळतं आहे। सध्या मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत। मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि या चोराचा शोध घेण्यात येतो आहे। मात्र सध्या सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं आहे। त्याच्या जीवाला सध्या तरी धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे। ही प्राथमिक माहिती आहे। मात्र अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये रात्री चोर शिरल्यामुळे त्या चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये जी झटापट झाली त्यावेळेला चोरानं सैफ अली खानवरती चाकून वार केल्याचं कळतं आहे आणि सध्या त्याच्यावरती सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत। या चोराचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जातो आहे। मात्र ही एक मोठी आणि गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण हे बॉलिवूडमधील मोठा अभिनेता म्हणून सैफ अली खानची ओळख आहे आणि या मोठ्या दिग्गजांच्या सगळ्या अभिनेत्यांच्या घराला मोठा बंदोबस्त असतो, त्यांचे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड असते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नेमका चोर घरात शिरला कसा हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र सध्या तरी पोलिसांकडून या चोराचा शोध घेतल्याची माहिती मिळते आहे। त्याचा शोध सुरू आहे। वेगवेगळी पथकं काम करतायत। गुन्हे शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांची पथकं सुद्धा या प्रकरणावरती काम करतायत। मात्र रात्री जवळपास 3 वाजता ही घटना घडलेली होती आणि वांद्रे परिसरामध्ये राहणाऱ्या अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये चोर शिरल्यामुळे जी काही धावपळ झाली त्यानंतर अभिनेता सैफ अली खान याला सुद्धा जाग आलेली होती आणि चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाली। या दरम्यान चोरानं काही चाकून वार केल्याचं कळतं आहे। सध्या सैफ अली खान वरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं। कृष्णा, पोलिसांकडून आणखीन काही माहिती मिळतेय का? कारण सैफ अली खान याच्या घराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून गाड्या ये जा करत असतात तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असतं, तर सीसीटीव्हीच्या आधारे काही माहिती अधिक मिळू शकलेली आहे का? वृषाली, नक्कीच पोलिसांकडून सध्या असं सांगण्यात येत आहे की रात्रीची ही घटना होती आणि या सगळ्या घटनेदरम्यान जे काही चोरानं वार सैफ अली खानवरती केले ते वार झाल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करणं हे प्राधान्य समजवण्यात आलं आणि घरातल्या सगळ्या नोकरदार वर्गानं किंवा घरातील जे काही इतर सदस्य आहेत त्यांनी तातडीनं रुग्णालयामध्ये धाव घेतली। या दरम्यान जो चोर पसार झालेला आहे त्याचा सध्या शोध सुरू आहे आणि त्याला लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास सुद्धा पोलिसांकडून सध्या तरी व्यक्त केला जातोय। मात्र मध्यरात्रीची ही घटना होती आणि त्यामुळे अचानकपणे असा हा इन्सिडेंट घडला। अचानकपणे चोरानं जी काही झटापट झाली त्या झटापटी दरम्यान सैफ अली खानवरती वार केले, त्यामुळे रक्तस्राव होत असल्यामुळे सैफ अली खानला तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। मात्र पसार झालेल्या चोराचा सध्या शोध सुरू आहे। स्थानिक पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखेची पथकं यावरती काम करतात आणि सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या माध्यमातून या चोराचा शोध घेतला जातो। कदाचित पुढच्या काही तासामध्ये चोरावरती अटकेची कारवाई केली जाऊ शकते। मात्र ही माहिती पोलीस दलातल्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात येते आहे। त्यानुसार तरी अभिनेता सैफ अली खानवरती एका चोरानं
मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरानं वार केलेले आहेत. त्या वारामुळे तो जखमी झालेला आहे आणि त्याला उपचारासाठी सध्या रुग्णालयामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. कृष्णा, सैफ अली खान जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत असतो. तर मध्यरात्रीच्या वेळेला ज्या वेळेला ही घटना घडली, त्याच्यावर हल्ला झाला, त्यावेळेला त्याच्या कुटुंबामधले कोणी सदस्य त्या ठिकाणी त्या बंगल्यामध्ये राहत होते? पुरुषाला एवढी डिटेलमध्ये माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाहीये. मात्र ही घटना घडल्यानंतर घरात जे काही नोकरदार होते त्यांना पहिल्यांदा जाग आलेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आरडाओरड केला. चोर ज्यावेळी घरात शिरला त्या सगळ्या घटनेदरम्यान जो काही गोंधळ झाला त्या गोंधळाच्या आवाजामुळे सैफ अली खानला जाग आली आणि तो सुद्धा तिथे पोहोचला. यावेळेला चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाल्याचं कळतंय. ही सगळी प्राथमिक माहिती आहे. मात्र चोर सध्या फरार आहे. सैफ अली खानला सुद्धा तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता पोलिसांची वेगवेगळी पथकं या चोराचा पहिल्यांदा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. नेमका घटनाक्रम काय झालेला होता याची सविस्तर माहिती थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळू शकेल. मात्र मध्यरात्री 2:30 ते 3च्या दरम्यान ही घटना घडलेली होती. या घटनेदरम्यान सैफ अली खानवरती काही वार चाकूच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. मात्र तो अत्यंत जखमी नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याला जखमा झालेल्या होत्या, रक्तस्राव होत होता आणि म्हणून उपचारासाठी सध्या त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मात्र डॉक्टरांच्या माहितीनुसार आणि पोलीस दलातल्या माहितीनुसार सध्या सैफ अली खानची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचं कळते. कुशल, नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर सैफ अली खानवर चोराकडून चाकून हल्ला झालेला आहे. मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे त्यांच्याकडून केली जाते. त्याच्यावर चाकून हल्ला केल्यानंतर सुरुवातीला त्याच्या घरामध्ये असलेला नोकरदार वर्ग हा जागा झाला आणि त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर तो चोर त्या ठिकाणून फरार झालेला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. तपास जो आहे तो केला जातोय. सैफ अली खानवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळतेय.